फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आणि यावेळी त्यांनी सुसाईड नोट स्वतःच्या हातावर लिहिली होती. यामध्ये जे नाव होतं ते प्रशांत बनकर यांचं नाव होतं. मी आता त्यांच्या घरात आहे. बनकर कुटुंबीय आपल्यासोबत आहे. हे सगळे आरोप जेव्हा होत आहेत तेव्हा बनकर कुटुंबियांचं सुद्धा म्हणणं काय आहे, त्यांचे बंधू आहेत आपल्यासोबत सुशांत बनकर, यांच्यासोबत आपण बोलूयात. काय सांगाल, सगळ्यात महत्वाचे जे आरोप झालेत प्रशांत बनकर यांच्यावर, सुसाईड करताना हातावर त्यांनी स्वतःच्या ती नोट लिहिलेली होती, यामध्ये त्यांचं नाव होतं. हा, तर त्यांनी हातावरती नोट लिहिली होती माझ्या छोट्या भावाची. तर ह्याचं त्यांचे रिलेशन्स म्हणजे आमचे सगळ्यांचेच आणि त्यांचे रिलेशन चांगले होते. काही भांडणं वगैरे काही नव्हती. उलट आम्ही त्यांना खूप सपोर्ट करत होतो. गेले ते आठवडे 2 आठवडे झाला थोडंसं मेंटली डिस्टर्ब वाटत होत्या मला पण. ऍक्च्युली 5-6 दिवस झाले इथं आलेलो आहे. म्हणजे 5-6 दिवसापासूनच माझ्या थोडंसं निदर्शनात प्रत्यक्ष जास्त आलं की ते थोडंसं मेंटली डिस्टर्ब वाटत होते आम्हाला पण. त्यांना बाकीचे टेन्शन्स वगैरे होते, काय होते असं ते बोलत पण होते आम्हाला. आणि थोडीशी मला असं वाटतं की ह्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावी का मॅडमच कोण कोणाला जास्त फोन करत होतं का? डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होते किंवा काही बातचीत त्यांच्यात होत होती, काय चर्चा होत होती, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं का असं. म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्या भावाला कुठेतरी अडकवलं जाते कारण नसताना. तो एकतरी तर जास्त नसतोच फलटणमध्ये. तर तो आता दिवाळीला फक्त आलाय. आधनं-मधनं आठवड्यातनं 1-2 दिवस येतो तो. बरं ठीक आहे. त्या डॉक्टरांचं आणि आमच्या फॅमिलीचं रिलेशन पण खूप चांगलं आहे. अगदी हे त्यांच्या वडिलांना पण माहित आहे. अगदी त्यांनी म्हणजे ते जास्त येत नाहीत वडील वगैरे, पण आधी-मध्ये कधीतरी येतात त्यावेळेस ते बिनधास्त होऊन जातात. आणि त्यात ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं की नक्की ऍक्च्युली त्यांचं चॅटिंग काय होत होतं आणि त्रास नक्की कुणाला होत होता, ह्या गोष्टीचा त्रास कुणाला होत होता. हा, किंवा ह्या आम्हाला जेवढं निदर्शनास आलं दिसलं, मी इथं आल्यापासून मला जर असं तर थोडंसं दिसलं की थोडंसं माझाच भावाला मॅडम म्हणजे डॉक्टर जास्त हे करत होत्या आणि थोडंसं भाऊ इग्नोर करायचं किंवा हे करायचा प्रयत्न करत होते. पण जे डॉक्टर होते तेव्हा त्यांचं बिहेवियर पण थोडंसं हे होत होतं आणि ते थोडंसं अटॅचमेंट थोडंसं वेगळ्या दिशेला चाललेलं असं थोडंसं आमच्या पण निदर्शनात आलतं. तर याची पूर्ण इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आणि माझा भाऊ तर पूर्ण निर्दोष आहे याचं मी पूर्ण सांगू शकतो तुम्हाला. तर ती ओळख किती दिवसांपासून होती किंवा त्या इथं कधी राहायला आल्या होत्या आपल्या इथं? 1 वर्षापासून आल्या होत्या. ऍक्च्युअली वर्क तर पहिल्यापासून ऑफिशियली राहणारच आमची त्यांची वर्क. पण मी पण बहुतेक काळ बाहेरच असतो आणि माझा भाऊ पण बाहेरच गेले 4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झालं. त्याच्या अगोदर पण कॉलेजला असताना पण तो बाहेरच आहे पहिल्यापासून. तर त्याचं पहिले जास्त येणं जाणं नव्हतं घरी, त्यामुळे त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं अजिबात. पण एवढं जास्त फार फार तर मला तर असं वाटतं की 1 महिन्याभरात साधारण आठवड्यातनं एकदा दोनदा तो इथं येतो. एवढ्या महिन्याभरात. एवढंच. कुठं असतात ते, काय करतात? ते पुण्याला असतात. माझा बारका भाऊ पुण्याला असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. जॉबला? हा, जॉब. बरं. पण दुसरं एक नाव लिहिलं होतं बदने, PSI यांचं. यांचं आणि आपलं काही ओळख आहे किंवा काय असे? नाही नाही नाही, अजिबात असं काही नाहीये. ते आम्हाला नाव पण माहित नव्हतं. ज्यावेळेस आलं मीडियात वगैरे हे, तर त्यावेळेस आम्हाला ते कळालं. आणि इथं तर जास्त कोण येत नव्हतं. इथं जास्त मॅडम असायच्या डॉक्टर, त्यावेळेस पण त्यांना जास्त कोण भेटायला येत नव्हतं. आणि आमची त्यांची काही ओळख नाही. ते तुम्ही आता बोलला ना ते पोलीस हे, त्यांची काही आमची ओळख नाही किंवा माझ्या भावाची पण त्यांची काही ओळख नाही आणि ह्या दोन्ही गोष्टीचा काहीही संबंध नाही. यांचं म्हणणं आहे की बदने जे आहेत त्यांची आणि या कुटुंबाची काही ओळख नाही, संबंध नाहीये. मात्र जे आत्महत्या केलेल्या डॉक्टर आहेत त्या इथं राहत होत्या आणि त्यांच्यात जास्त कॉल प्रशांत बनकर यांना जायचे असे त्यातून दिसतंय आपल्याला बोलण्यातून यांच्या. प्रशांत बनकर यांची बहीण सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूयात. काय सांगाल मॅडम, आपल्याला काय यातली माहिती आहे आणि जे प्रशांत बनकर यांना आता अटक झालेली आहे याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या. आम्ही सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये असायचो त्यांच्या. म्हणजे पूर्ण म्हणजे बहीण असल्यासारखं. तर ऍक्च्युली भैया कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता कारण तो इथं नसायचा आणि मी इथं यायची, आईकडे राहायची, त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं. त्यांना म्हणजे टेन्शन असायचे, डिस्टर्ब असायचे, ते सांगायचे पण जॉबमध्ये खूप टेन्शन असतं, सोपं नसतं असं ते सांगायच्या. त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून.
तर त्याचं आता इथं येणं म्हणजे ह्या मंथ मध्ये झाल्यानंतर ओळख झाल्यानंतर पण म्हणजे तिने थोडंसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ना तिने म्हणजे तिला प्रपोज वगैरे केलं होतं 15 दिवसापूर्वी. भैयाने स्पष्ट सांगितलं होतं, "मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होत्या त्या. ह्याला दादा म्हणतात, आम्हाला दीदी दादा. असं काय नाहीये, आपली फॅमिली असं नाही का." त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता. त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं. त्याच्यानंतर आत्ता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून. लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते. हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्यासारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे, रांगोळी म्हणजे घरातल्यासारखं सगळं केलं. त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झाले. नंतर ना असं बसले होते हे सगळे. तेव्हा ते म्हणले, "तुम्ही फोटो व्यवस्थित." डॉक्टर बोलले त्याला, "तुम्ही फोटो व्यवस्थित काढले नाहीत वगैरे." तो एवढंच आणि ते जास्त बोलला, "तुला कळत नाही का असं?" "मॅडम असं बोलू नका, मला आवडत नाही." तो एवढंच बोलला. त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला. त्या म्हणाल्या, "मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे. मला खूप टेन्शन आहे." मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे असं. तो म्हणायचा, "मॅडम तुम्ही मला म्हणजे एवढं सांगताय, पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना," असं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इथून गेला, फ्रेंडकडे गेलता, तो आजारी म्हणून. त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं. खूप कॉल आले. ते की "तुम्हाला माझी काळजीच नाहीये, तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते." तो म्हणाला, "मॅडम एक तर आपली ओळख आत्ता झाली. तुमचा माझा एवढा काही संबंध नाहीये. तुम्ही मला खूप टॉर्चर करताय. मला माझी टेन्शन आहे. मला खूप तुम्ही सारखं कॉल करून म्हणजे जवळ-जवळ कंटिन्यू कॉल करत होती ती त्याला 2 दिवसामध्ये. आणि मी काल जे बोललो त्याचा राग आला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो. हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहेत." तर ती म्हणाली, "तुमचा काहीही म्हणजे तुमच्यामुळं मला मी हे करत नाही." तिने सांगितलं होतं. "मला एवढं टेन्शन आहे, जॉबचं टेन्शन आहे." फक्त ती एवढंच म्हणायच्या, की "मला दुसरं टेन्शन आहे, पर्सनली टेन्शन आहे." एवढंच बोलत होते ते त्याला. मग त्यातून तो बोलला, मी येतो मित्राचीतून, घरी या, आई-नाना आपण बसू. तुम्हाला वाटतंय ना?" ते म्हणले, "काळजी नाही. तुम्ही सांगा काय आहे तुमचा प्रॉब्लेम ते. तर तुम्ही मला असं मेंटली डिस्टर्ब नका करू." पण ती ना खूप ब्लॅकमेल करत होती त्याला. "ते सगळं मिळेल तुम्हाला नंतर समजेल. सगळं आहे आमच्याकडं." आणि त्याच्यानंतर ना मग तो फ्रेंडच्या इथं गेल्यावर हॉस्पिटलमध्ये तो म्हणाला, "मॅडम आपण नंतर बोलू. मी घरी आल्यावर तुम्ही घरी या, आपण बोलूया." त्याच्यानंतर मग त्याने त्याचे म्हणजे कॉल तिथे येत होता. नंतर त्याने रिसिव्ह नाही केले. शेवटचे कॉल त्याला येत होते. एवढंच. त्याचं असं म्हणजे माझ्या भावाचं तो असताना तुम्ही म्हणजे हे करू शकता. तो असा एवढा शांत मुलगा आहे आणि तो खूप शेवटपर्यंत त्यांना समजून सांगत होता, "मॅडम तुम्ही जो मला त्रास देताय त्यामुळं मला खूप मेंटली त्रास होतोय. तुम्ही असं म्हणजे." म्हणजे हां. तुमचं म्हणणं आता असं आहे की तुमचा भाऊ निर्दोष आहे. हो आहे आणि हे आम्ही सिद्ध पण करणार आहे. आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत. पण त्या मॅडमनी तो दुसरा जे काही त्यांचा मॅटर आहे, त्या टेन्शनमध्ये त्या म्हणाल्या, "माझा दुसरा मॅटर झालाय." त्या टेन्शनमध्ये असताना तो बोलला ना त्या दिवशी, "तुम्ही असं बोलायचं नाही, मला आवडत नाही." तसं बोलल्यामुळं मला आणखीन टेन्शन आलं. म्हणजे तुम्ही मला आणखीन टेन्शन दिलं. तर असं बोलून त्याला ब्लॅकमेल नंतर केलं आणि त्यांना राग हा होता आणि त्या खूप त्याला त्रास देत होत्या प्रपोज केल्यानंतर. ते सगळं आहे आमच्याकडं. ठीक. हां. ठीक आहे. तर ही आपण बनकर कुटुंबियांची माहिती सगळी आपण ऐकली. खरं पाहायला गेलं तर यांचं म्हणणं आहे की संबंधित आत्महत्या केलेल्या मुलीकडून प्रशांत बनकरला त्रास दिला जायचा असं म्हणणं आहे. आणि कुटुंबियांचं म्हणणं आहे प्रशांत बनकर हा आमचा पूर्णपणे निर्दोष आहे आणि आम्ही हे सिद्ध करून दाखवू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन तुषार जाधव, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा.